सार्थ श्रीमत एकनाथी भागवत अध्याय दुसरा. गंधर्व नगरीची ठाणी घेतली देऊनी चिंतामणी, तैसी लटकिया लागी आटणी विषय साधनी नरदेहा. चिंतामणी टाकून कल्पनेतील गंधर्व नगरातील जमीन घ्यावी, जिला सत्य अस्तित्वच नसते तसे या विषयलोभी लोकांचे कृत्य होते. तोडून कल्पतरूचे उद्यान, सायासी ते वाहोनी रान, तेथे क्षाक्षेपे पेरली जाण आणून आपण विजया जैसी. किंवा कल्पतरूंचे उद्यान चांगले वाढवलेले असले तरी ते तोडून टाकावे आणि त्या जागी विजया नावाचे रोप अर्थात भांग अगदी प्रयत्नपूर्वक लावावी, तसे त्यांचे कृत्य होते. तैसे नरदेहा येऊन नरा करती आयुष्याचा मातेरा, पूर्ण व्यवसावो शिष्णो दरा उपहास निद्रा का निंदा. अशा प्रकारे जीव नरदेह प्राप्त केल्यावर आपल्या आयुष्याची माती करतात. आपली कामवासना पूर्ण करावी किंवा पोट भरावे म्हणजे बस झाले तेवढीच इति कर्तव्यता त्यांना वाटते. मग रिकाम्या वेळात ते कोणाचा उपहास करतात, निंदा करतात किंवा आळसाने झोपून राहतात, सारा वेळ फुकटच घालवितात. नित्य प्रपंचाची कटकट, सदा विषयांची खटपट, कदा आराईल्या चोखट, स्वेच्छा सारी पाठ खेळणे. त्यांची प्रापंचिक कटकट सतत चाललेलीच असते. इंद्रियांचे भोग मिळविण्यासाठी ते सतत खटपट करीत असतात आणि वेळ रिकामा असला तर सोंगट्या खेळत बसतात. नाना विनोद टवाळे, नित्य विषयांची वाचाळे, त्यासी जपता राम नामावळे, पडे दात फळे असंभाव्य. ते विनोद टवाळी विषयांची वायफळ बडबड सतत करतात, पण रामनामाचा जप करायला सांगितला तर त्यांची दातखिळी बसते. धरा आली कामधेनू, दवडती न पोसवे म्हणून, तेवी श्रीराम नामनुच्चारणू, नाडला नर नरदेह. जसा जीव घरी कामधेनू आली तर तिला कोण पोसणार म्हणून घालून देतो, म्हणजेच रामनाम घेत नाही आणि उगाच कष्ट भोगतो. करिता नरदेही अलंकार, तव तो देह चिक्षण भंगूर, देही देहवंता भाग्य थोर, जय भगवत पर भेटती. या नरदेहाचा अहंकार बाळगावा तर हा देह मुळीन टिकणारा आहे, आणि जेव्हा देहात मोठे भाग्य उदयाला येते तेव्हाच भगवंताचे भक्त माणसाला भेटतात. ज्यासी भगवत भक्तीची अति गोडी, त्यावरी भगवंताची आवडी, त्यास भेटी होय रोकडी, जय पुण्याच्या कोडी तिष्ठती. ज्यांना भगवत भक्ती मनापासून आवडते त्या निष्ठावंत भक्तांवर देवही प्रेम करतो आणि कोट्यावधी पुण्यकर्मे फळास येतात, तेव्हाच भगवंताची प्रत्यक्ष भेट होते. ज्याची आवडीच्या लोभा, भगवंतू पालटे आला गर्भा, दशावतारांची शोभा, जाहली पद्मनाभा ज्याचेनी. या भक्तांच्या प्रेमा खातरच त्यांच्या भक्तीला भुलून भगवंताने वारंवार गर्भवास सोसले. त्या पद्मनाभ विष्णूला दशावतारांचे वैभव प्राप्त झाले. ऐसे कृष्ण कृपा समारंभे, जे भगवंताचे ज्वालभे, त्यांची भेटी त्याची लाभे, जय भाग्य सुलभे पै होती. कृष्णाच्या कृपेला योग्य आणि त्याला अत्यंत प्रिय अशा भक्तांची भेट त्याच वेळी होते ज्यावेळी माणसाचे परम भाग्य उदयास येते. निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यान्न कोटी, रोकड्या लाभती वाठो वाठी, तय होय भेटी हरिप्रियांची. प्रथम इतर सर्व गोष्टींबद्दल माणूस निष्काम झाला पाहिजे. मनाची सगळी वृत्ती पाहण्याची दृष्टीच आत वळलेली पाहिजे आणि कोट्यावधी पुण्ये सतत घडत असली
पाहिजे तेव्हाच माणसाला हरिभक्तांची भेट होते. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत ही ओ हाता चढे, परी हरिप्रियांची भेटीना तुडे, दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. एक वेळ वाघीण किंवा सिंहीण यांचे दूध काढता येईल किंवा चांदण्यातील अमृत तत्व हातात घेता येईल, पण खऱ्या भाग्योदयाशिवाय हरिभक्तांची भेट होणारच नाही. व्याघ्रसिंह दुधासाठी अति सबळता जोडे पुष्टी, परिजन्म मरणांची तुटी दुधासाठी कदा नोव्हे. वाघीण किंवा सिंहीण ह्यांच्या दुधाने एक वेळ शरीर बलवान होते, पण त्याने पुनर्जन्म चुकत नाही. म्हणती चंद्रामृत जो आरोगी, तो होय नित्य निरोगी. मुख्य चंद्रची क्षयरोगी, त्याचे अमृत निरोगी करी केवी. जो चांदण्यातले अमृत सेवन करतो तो नेहमी निरोगी राहतो असे म्हणतात. पण चंद्रालाच क्षय आणि वृद्धी आहे, तर त्याच्या अमृताने म्हणजे चंद्रकिरणाने माणूस निरोगी कसा होईल. व्याघ्रसिंह दुग्ध शक्ती प्राणी जे अजरामर होती, तैतेणे दुग्धे ज्यांची उत्पत्ती, ते का मरती व्याघ्रसिंह. अहो, पण ह्या प्राण्यांच्या दुधाच्या गुणाने माणूस जर अमर झाला असता, तर स्वतः वाघ आणि सिंह कसे मरतात. जे हरिभक्तांची भेटी घडे, तैन बाधी संसार साकडे. जन्म मरण समळ उडे, त्यांची भेटी आतुडे अति भाग्ये. माझे तर फारच मोठे भाग्य उदयास आले म्हणून तुमचे दर्शन मला झाले. तरी आत्यंतिक कल्याण कशात आहे ते कृपा करून मला सांगा. अत आत्यंतिक क्षेमं पृच्छामो भवतो नघाः. संसारेऽस्मि क्षणार्धार्थोऽपि सत्संगः शेवधीर्णो नाम. अहो निष्पाप अशा भगवत भक्त हो, आम्ही तुम्हाला सर्वात श्रेष्ठ मोक्षाचे साधन विचारतो. कारण असे म्हटले जाते की क्षणार्ध जरी सत्संग मिळाला तरी मनुष्याला परमसंतोष होतो, संतोषाची परमावधीच होते. म्हणो तुम्ही निष्पाप निर्मळ तव तुमचे निदर्शनी तत्काळ. नासती सकळ कलिमळ ऐसे निज निर्मळ तुम्ही सर्व. मी म्हणतो की तुम्ही निष्पाप व निर्मल आहात, तेव्हा तुमच्या दर्शनाने सर्व कलिमल तत्काळ नष्ट होतो. तुम्ही सर्वजण असे स्वभावताच निर्मळ आहात. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा. ते गंगा ही निज पाप भंगा, तुमचे चरण संगा वांछित. गंगेत स्नान केल्याने गंगा सर्वांना पवित्र करते. तीच गंगा तिला आलेले मालिन्य दूर व्हावे म्हणून तुमच्या चरणांचा संग इच्छिते. तुमची दर्शन संगचित गंगा अत्यंत दाटुगी माझी जगा. दर्शन मात्रेने भव भंगा, जन्म मरण पैगा मग कैचे. तुमचे दर्शन मग संग हीच चैतन्य रूप गंगा या जगात अत्यंत समर्थ आहे. तिच्या दर्शनाने संसार नष्ट होतो, मग जन्म मरण कोठले. तेथे कायसा गंगेचा पडी पाडू, नाही तीर्थ महिमेसी पवाडू. तीर्था भवदोष अवघडू, त्यांचा करी निवाडू दृष्टी संगे. या गंगे पुढे लौकिक गंगेचा काय पाड. तीर्थांच्या महत्वाचे पवाडे कसले. तीर्थांना संसार बंधन दूर करणे अवघडच जाते, पण तुमच्या दर्शनाने क्षणातच त्याचा नाश होतो. ऐशी पवित्रता प्रबळ दृष्टी उत्संगी वाढवा सकळ. आजी झालो मी अति निर्मळ, तुम्ही दीन दयाळ मीनलेती. अशी प्रबल पवित्रता तुमच्या दृष्टीतच वर्धमान आहे. तुम्ही दीन दयाळू भेटलात, त्यामुळे मी अतिशय पावन झालो आहे.
ऐसे पवित्र आणि कृपा मूर्ती भाग्येला धलो हे संगती, सत्संगाची निज ख्याती सांगता श्रुती मौनावल्या. अशा पवित्र व कृपा मूर्ती असलेल्या तुमची संगती मला भाग्यानेच लाभत आहे. खरोखर सत्संगाचे महत्व वर्णन करणे वेद श्रुती नाही शक्य झाले नाही. ब्रह्मनिर्धम देणे निजधामा, साधुमुखे ब्रह्मत्वये ब्रह्मा. त्या सत्संगाचा महिमा अति गरिमा निरुपमा. ब्रह्म स्वतः कोणताही धर्म नसलेले आहे. ते स्वतःच्या ब्रह्मत्वाला जाणत नाही. साधू वर्णन करतात तेव्हाच ब्रह्म म्हणजे काय ते कळते. अशा ह्या साधूच्या संगतीचा महिमा अवर्णनीय आहे. सत्संग म्हणजे एक निधीच आहे असे म्हणावे तर संचित केलेले धन चोरीला जाते किंवा कमी होत जाते. ह्या उलट सत्संगाने साधक ब्रह्मस्वरूप होतो. निधी सापडलिया सांग अत्यंत वाढे विषय भोग. तैसा नव्हे जी सत्संग निर्विषये चांग सुखदाता. सर्व प्रकारच्या साधन संपत्तीसह निधी जवळ असला तरी त्यामुळे विषयांचे भोग वाढत जातात. पण सत्संगामुळे विषय भोगांपासून मन विरक्त होते आणि निर्विषय अवस्थेचे सुख मात्र प्राप्त होते. इंद्रियावीण स्वानंदु विषयावीण परमानंदु. ऐसा करती निज बोधू अगाध साधू निज महिमा. साधू आपल्या संगतीने साधकाला स्वानंद देतात, पण तेथे इंद्रियांचा संबंध येत नाही. तसेच त्यांनी दिलेला जो परमानंद असतो त्यात विषयांचा संबंध येत नाही. असा साधू बोध विलक्षण आहे. निमिषार्ध होतात सत्संग, तेणे संगे होय भवभंग. या लागी सत्संगाचे भाग्य साधक सवाग्य जाणती. अर्धा क्षण जरी सत्संग घडला तरी मन निवृत्त होते. पण ह्या सत्संगाचे महत्व जाणणारे साधक दुर्मिळ असतात. संत चरणी ज्यांचा भावोभावे तुष्टती संत स्वयमेव. संत सन्निमिधात्रे पाहो संसार वाव स्वये होय. ज्यांची भक्ती संत चरणांवरच असते त्यांच्यावर साधू आपण होऊनच प्रसन्न असतात. त्यांच्या संगतीमुळे संसार कसा मिथ्या आहे त्याचे ज्ञान होते. नाना विकार विषय विधी संसार. सबळत्वे बाधी त्या संसाराची अवधी जाणत्री शुद्धी सत्संग. सर्व अनर्थांचा जो कारण असतो त्या संसाराची आसक्ती सत्संगानेच नष्ट होते. म्हणून सत्संगतीने संसारच शेवटास जातो असे म्हटले जाते. दीपाची संग प्राप्ती निशेष कापुरत्वाची शांती. तेवी जाहलिया सत्संगती संसार निवृत्ती क्षणार्धे. कापुराला दिव्याच्या ज्योतीचा संग लाभला की तो जळून नष्ट होतो, तसाच संतांच्या संगतीने संसार निवृत्त होतो. ते तुमची सत्संगती भाग्ये पावलो अवचिती. अत्यंतिक क्षेम कैशारिती प्राणी पावती ते सांगा. आज मोठ्या भाग्यानेच अशी तुमची सत्संगती मला लाभली आहे. तेव्हा संतांना जो प्रश्न विचारणे योग्य तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. प्राण्यांना अत्यंतिक क्षेम कोणत्या उपायाने वा साधनाने प्राप्त होईल ते मला सांगावे. आत्यंतिक क्षेमाचे वर्म जरी म्हणाल भागवत धर्म, त्या धर्माचा अनुक्रम सांग सुगम सांगाजी. भागवत धर्म हेच आत्यंतिक सुखाचे कल्याणाचे रहस्य आहे असे जर तुमचे मत असेल तर त्याच धर्माचा पूर्णपणे विचार सांगावा. भागवत धर्माचे आचरण कसे करावे ते सांगावे. धर्मान भागवतान वृतहा यदि न श्रुतये क्षमं. यह प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः.
जर भागवत धर्माचे श्रवण करण्यास आम्ही योग्य अधिकारी आहोत असे तुम्हाला वाटत असेल तर कृपा करून ज्या धर्मांच्या आचरणाने भगवंत स्वतःचे स्वरूपच भक्ताला प्रदान करतो ते भागवत धर्म आम्हाला सांगा. परिसावया भागवत धर्मी श्रवणाधिकारी असो जरी आम्ही तरी कृपा करून तुम्ही सांगावे स्वामी सकळ धर्म. सर्व प्रकारच्या साधन संपत्तीसह निधी जवळ असला तरी त्यामुळे विषयांचे भोग वाढतच जातात. जर भागवत धर्म ऐकण्यासाठी आम्ही पात्र असलो म्हणजेच ते आम्हाला शिकविणे योग्य असेल तर आम्हाला ते सर्व धर्म सांगा. नवलया धर्माची ख्याती सप्रेमादिरिता प्रीती तेणे तुष्टोनिया श्रीपती दे सेवका हाती आपणया. ह्या धर्माची महती मोठी नवलाची आहे, कारण ह्याचे प्रीतीने आचरण केले की संतुष्ट होऊन स्वतः भगवंत सेवकांच्या हाती स्वतःला सोपवतो. अजन्मा या नामाची ख्याती वेदशास्त्री मिरवी श्रीपती. तो भागवत धर्माची या प्रीती सोशी जन्मपंक्ती भक्तांची या. हा श्रीपती अजन्म आहे अशी ह्याची वेद आणि शास्त्रे ख्याती सांगतात, पण भक्तांच्या प्राप्तीसाठी तो अनेक जन्म घेतो. एवं भागवत धर्मी जाण जो कोणी अनन्य शरण त्यासी तुष्टोनिया नारायण निजात्मता पूर्णस्वये देतू. अशा प्रकारे जो भागवत धर्माचे आचरण करताना भगवंताला अनन्य शरण होतो त्यावर प्रसन्न होऊन नारायण त्याला स्वतःशी एकरूप करतो. भागवत धर्म श्रवणार्थ मज अधिकारू जरी नसेल येथ तरी मी अनन्य शरणांगता आणि तुम्ही समस्त कृपाळू. आणि जरी भागवत धर्म ऐकण्याची माझी पात्रता नसेल तरीही मी तुम्हाला शरण आहे आणि तुम्ही सर्वजण कृपाळू आहात. भूतदयेचे निडारले पण तुमच्या ठाई ओसंडे पूर्ण. तुम्ही दयानिधी संपूर्ण दिनोद्धरण तुमचेनी. सामान्यपणे माणसे दयाळू असतात, पण तुमच्यासारखे संत म्हणजे दयेचे सागरच असतात. तुमच्या ठिकाणी भूतदया पूर्ण विकसित झालेली असते, त्यात दिनांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असते. जेथ तुमची कृपा पूर्ण तेथ न राहे जन्म मरण. सर्वाधिकार संपूर्ण सहज वापण ओळंगे. तुमची पूर्ण कृपा झाली तर तुमच्या शिष्याला सर्व अधिकार सहजच मिळतात आणि त्याचे जन्म मरण संपुष्टात येते. तव तुमचे कृपे परते आन सामर्थ्य नाही येथे. ऐसे जाणोनिया निश्चिते शरण तुम्हा ते मी आलो. अर्थात मी पात्र नसलो तरीही माझ्या ठिकाणी ती पात्रता येण्यासाठी अत्यंत सामर्थ्यशाली कृपा ही तुमचीच आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. कायशी ज्ञातेपणाची लाज येथे तुमचे कृपे माझे काज. ऐसे विदे हे प्रार्थुनी द्विज चरण रज वंदिले. तुम्हाला शरण येण्यात मी ज्ञानी आहे ह्या एक प्रकारच्या वृथा अभिमानाने मला लाज वाटेल असे काहीही नाही, असे त्या विदेह जनक राजाने म्हटले आणि त्याने त्या नाथांच्या चरणांना वंदन केले. ऐकोनी विदेहाचा नम्र पक्ष संतोषले नवही जनतेची श्रीमुखे नारद आपण करी निरूपण वसुदेवा. विदेहाचा विनयशील प्रश्न ऐकून नवनारायण संतुष्ट झाले आणि हे सर्व कथन नारद मुनी वसुदेवाला सांगू लागले. एवं ते निमिन्ना पुष्टा वसुदेव महत्तमा प्रतिपूज्या ब्रुवन प्रीत्या ससदस्य द्विजम नृपम. नारद म्हणाले, हे वसुदेवा, निमी राजाकडून विचारले गेलेले ते श्रेष्ठ महात्मे सभासद व ऋषिद्व ऋत्विज यांसह त्या राजाचा आदर सत्कार करून म्हणाले. राजाच्या प्रश्नात पुढील विषय होते व त्यांची उत्तरे
नवनारायणांतील प्रत्येकाने क्रमाने दिली आहेत. एक भागवत धर्म, दोन भगवत भक्त, तीन भगवंताची माया, चार तिच्या उल्लंघनाचे उपाय, पाच ब्रह्मस्वरूप, सहा कर्मस्वरूप, सात अवतार कार्य, आठ भक्तांना प्राप्त होणारे फल व नऊ युगक्रम. जो जगाची स्थितिगती जाणता, जो हरिहरांचा पढियंता, जो निजात्म ज्ञाने पुरता, तो जालान बोलता नारदू. नारद साऱ्या जगाची स्थिती जाणणारा होता. तो विष्णूचा व शंकराचाही लाडका होता. तो आत्मज्ञानाने तृप्त होता. असा तो नारद म्हणाला. नारद म्हणे वसुदेवा विदेहे प्रश्न केला बरवा, तेणे परमानंदू तेव्हा त्या महानुभावा उलथला. हे वसुदेवा, विदेह राजाने फार चांगला प्रश्न विचारला. त्यामुळे त्या महानुभावांना फार आनंद झाला. संतोषोणी नव ही मूर्ती धन्य धन्य विदेहा म्हणती, ऋत्विज ही सादर परमार्थी, सदस्य श्रवणार्थी अति तत्पर. ते नवही जण आनंदाने विदेहाला धन्य धन्य म्हणाले. यज्ञातील ऋत्विज व सभासद सुद्धा उत्तरे ऐकण्यास उत्सुक आहेत असे त्यांना दिसले. ऐसे देऊनी अनुमोदन बोलते झाले नव ही जण, तेची कथेचे निज लक्षण नव प्रश्न विदेहाचे. अर्थात सर्वांनीच ते ज्ञान ऐकण्यासारखे होते. नवही वृषभपुत्र क्रमाने बोलू लागले. भागवत धर्म भगवत भक्त माया कैसी असे नांदत, तिचा तृणोपाव येथ केवी पावत अज्ञानी. विदेहाने जे प्रश्न विचारले होते ते नेमके कोणते होते? भागवत धर्म भगवंताचे भक्त माया, मायेच्या पलीकडे कसे जावे? परब्रह्म कर्माचे स्वरूप, भगवंताचे अवतार कार्य, भक्तांची अधोगती व भक्तांची गती, युगधर्म याविषयी प्रश्न होते. त्या नऊ ऋषींनी उत्तरे क्रमाक्रमाने दिली. कवी नारायणाने प्रथम भागवत धर्माची माहिती सांगितली. बोलासी जो बोलविता, त्यासी दृढ केली एकात्मता. ते भजन चढे श्रवणाच्या हाता, ब्रह्मार्पणता निज योगे. शब्दाचा जो प्रवर्तक त्याच्याशी आपले ऐक्य दृढ होते आणि श्रवणाची ब्रह्मार्पणता स्वभावताच सिद्ध होते. सद्गुरु वचन पडता कानी मनाचे, मनपण विरे मनी. तेची श्रवण ब्रह्मार्पणी, भगवत भजनी सार्थकता. समजा सद्गुरु आपल्या काही तत्व सांगत आहेत, ते आपण कानानी व मनाने ऐकले तर मनातील इतर विचार नष्ट होतात आणि फक्त त्या तत्वाशी मन एकरूप होते. म्हणजे जर खरोखर श्रवण घडले आणि ऐकलेल्या तत्व विचाराशी म्हणजेच ब्रह्माशी मन भिडले तर भगवत भजनाची सार्थकताच प्राप्त होते. श्रवणेची या परी श्रवण करिता उठले ब्रह्मार्पण. हेतुरहित भगवत भजन स्वभावे जाणस्वये होत. त्याप्रमाणे श्रवणाचे उद्भवणे घडणे ह्यातच सहजतेने ब्रह्मार्पणता घडते. हेतुरहित निष्काम भगवत भजन असेच घडते. भजने तुष्टला जगन्निवास, होय वासाचा निजवास. मग घ्राणद्वारा परेश भोगी सुवास, ब्रह्मार्पणेसी. अशा प्रकारे भजनाने संतुष्ट झालेला जगन्निवास हा सुखाचाही सुवासाचाही आधार होतो. तोच नाकाच्या द्वारा सुवासाचा अनुभव घेतो. जो सुमना सुमनपण जोडी, तो घ्राणांचेही घ्राण होय आवडी. मग नाना सुवास परवडी, ब्रह्मार्पण ओढी निज भोग अर्पी. त्याच्यामुळेच फुलाला फुलपणा येतो. फुलाच्या वासाची आवड हे त्याचेच स्वरूप आहे आणि घ्राणेंद्रियांच्या ठिकाणी सुवासाचा भोग तोच घेतो. येथे फूल, सुगंध
आणि सुगंध घेणारा तिन्ही ब्रह्मस्वरूपच होतात. वासाचा अवकाश होय आपण, घ्राणी ग्राहकपणे जाणतो भोगूची स्वये संपूर्ण. कृष्णार्पण सहज होतू, परमात्माच सुवासाचा वाहक वायू, तोच फूल नाकही तोच, आणि सुवासाचा अनुभव आणि अनुभविता तोच होय. रसना रस सेवू जाय, तव रस स्वादू देवची होय. मग रसने माझी येऊनी राहे, ब्रह्मार्पणे पाहे रस भोग वृत्ती. रसना रसाचे सेवन करू लागली तर ती चव, तो स्वाद हाही देवच असतो. आणि रसनेत तोच येऊन राहतो, म्हणजेच रसाचा भोग घेण्याची क्रिया आणि वृत्ती ही ब्रह्मार्पणच असते. जे जे रसना सेवी गोडी, ते ते हरिरूपे धडपुडी. स्वादा येऊनी रोकडी, ब्रह्मार्पण परवडी निज भोग अर्पी. रसना ज्या ज्या पदार्थाची गोडी घेते, तो तो रस ती ती गोडी हरिरूपच असते. त्यामुळे जिभेने चव चाखणे हे हरिरूपाचेच प्रकटन होय. रस रसना रस स्वादू, त्रिविध भेदे निज अभेदू. रस सेवनी परमानंदू, स्वानंद कंदू ओसंडे. चव जिभ आणि चव घेणे हे भेद मुळात आत्मरूपच असतात. त्यामुळे रस सेवनामध्ये आनंद असतो. कटु मधुर नाना रस रसना सेवी सावकाश. परितो अवघा ब्रह्मरस, स्वादी सुरस परमानंदू. जिभेने कडू गोड वगैरे अनेक चवी अनुभविल्या जातात, पण हे सर्व रस म्हणजेच ब्रह्मरसच आहे. अशा भावनेने जेव्हा जीव रसास्वाद घेते, तेव्हा तेथे ब्रह्मार्पणता घडते. या परी रसी रसना भोगे, रतली कृष्णार्पणा. आता स्पर्श विषय रचनार्पे, ब्रह्मार्पण ते ऐकराया. अशा प्रकारे रसास्वाद घेतानाच कृष्णार्पण होते. त्याप्रमाणे स्पर्शाचा विषयी ब्रह्मार्पण कसा होतो ते ऐक. स्पर्श घेई निज देही, तव देहीच प्रकटे विदेही. मग स्पर्शी जे जे काही, तो तो भागू पाही, ब्रह्मार्पण उठी. आपल्या देहाने एखादा पदार्थाला स्पर्श करायला जावे, तेव्हा तेथे देहापलीकडील आत्मतत्व प्रकट होते. आणि मग भक्त ज्याला ज्याला स्पर्श करतो, तो तो पदार्थ सत्यार्थाने ब्रह्मरूप असतो. स्पर्श जे जे स्पर्शी जे, तवा स्पर्शावया नाडळे दुजे. तेणे एकपणाचे निव्याजे, कृष्णार्पण ओझे भजन प्रकटे. त्वचा हे स्पर्शेंद्रिय, त्याने कशालाही स्पर्श करावा तर तेथेही द्वैत वेगळेपणाने सापडत नाही. सर्व ब्रह्ममयच असते. जेथ जो जो घेई जे पदार्थ, तो तो पदार्थू होय समर्थू. तेणेची भजने परमार्थू, निज स्वार्थू निज भक्ता. जो जो पदार्थ हातात घ्यावा किंवा त्याचे ध्यान करावे, तो तो पदार्थ श्रीकृष्ण रूप होतो. आणि त्या ऐक्यामुळे कृष्ण भक्ती आपोआप घडते. ध्यावया काही देवो जाये, जव देता भजन कैसे होय. देते घेते दानस्वे, देवोची होय निजांगे. देवाला काही अर्पण करायला जावे, तो दान घेणे व देणे हे दोन्ही स्वतः श्रीकृष्णच होतो. जेवते जेवते चालवी पाये, तो तो मार्गू देवोची होय. मग पाऊला पाऊली पाहे, निज भजन होय ब्रह्मार्पणेशी. ज्या मार्गाने चालावे, तो मार्ग स्वतः देव होतो. म्हणून प्रत्येक पाऊला गणिक निज भजन ब्रह्मार्पण होते. चरणा चरणा निजगती तोची, निजांगे क्षितीची क्षिती. चालता तैशिया युक्ती, सहज ब्रह्मस्थिती निज कर्मे अर्पी. चरणांची जी गती ती पृथ्वीची स्वाभाविक स्थिती होते. म्हणजेच चालणे हे निसर्गतःच ब्रह्मार्पण होते. बोल बोलविती वदन,
या भेटी बोलणं लाजे, त्याची या दृष्टी ते लाज गिळून बोलणे उठी निज भजन पुष्टी ब्रह्मार्पणेसी. याप्रमाणे वाचा कर्ण इत्यादी इंद्रियांची प्रत्येक क्रिया परमात्म्याच्या अस्तित्वाने चालते. दारा सुतगृह प्राण करावे भगवंतासी अर्पण, हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. स्त्री पुत्र घर आणि प्राण सुद्धा भगवंताला अर्पण करावे, हा पूर्ण भागवत धर्म आहे. आणि भजन म्हणून म्हणतात ते मुख्यतः हेच आहे. 11 ही इंद्रिय वृत्ती कशा लावाव्या भगवत भक्ती, ऐकराया तुझ प्रती संक्षेप स्थिती सांगेन. हे राजा, 11 इंद्रिये भगवंताच्या भक्तीस कशी लावावी हे मी तुला संक्षेपाने सांगतो. मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हेने करावे नामस्मरण हरि कीर्तन अहर्निशी. मनाने भगवंताचे ध्यान करावे, कानानी त्याचे गुण ऐकावे, जिभेने नामस्मरण व हरिकीर्तन नित्य करावे. करी करावे हरिपूजन, चरणी देवालय गमन, घराणी तुलसी आमोद ग्रहण, जिही हरिचरण पूजिले. हाताने कृष्णाची पूजा करावी, पायानी चालत देवळात जावे, नाकाने देवाला अर्पण केलेल्या तुळशीचा वास घ्यावा. नित्य निर्माल्य मिरवे श्री चरण तीर्थे अभ्यंतरी, हरिप्रसाद ज्याचे उदरी, त्या देखोनी दुरी भवभय पळे. ज्याच्या श्री हरीचे निर्माल्य असते, म्हणजे जो निर्मात्याचा निर्माल्याचा आदर करतो आणि जो हरीच्या चरणांचे तीर्थ प्राशन करतो, त्या भक्तापासून संसाराचे भय दूर पळते. वाढतेनी सद्भावे जाण, चढतेनी प्रेमे पूर्ण, अखंड जासी श्रीकृष्ण भजन, त्यासी भवबंधन असेना. ज्या भक्तांचे प्रेम व हरिबद्दलची सद्भावना वाढत जाते आणि जे अखंड हरी भजन करतात, त्यांना संसाराचे बंधन नसते. सकल भयान माझी थोर, भव भय अति दुर्धर, तेही हरिभक्ती समोर बापुडे किंकर के वीर आहे. सर्व भयांमध्ये भवभय हा फार मोठे दुर्धर आहे, पण तेही हरिभक्ती समोर नष्ट होते. करिता रामकृष्ण स्मरण, उठोनी पळे जन्म मरण, तेथे भवभयाचे तोंड कोण धैर्य पण धरावया. अहो, राम कृष्ण ह्यांचे स्मरण केले तर जन्म मरणच पळून जाते, तेथे संसाराचे भय कसे टिकणार. जेथे हरिचरण भजन प्रीती, तेथे भवभयाची निवृत्ती. परमनिर्भय भगवत भक्ती, आमची मती निज निश्चयो. जेथे हरिचरणांच्या भजनाची आवड असते, तेथे संसारातील कोणत्याही चिंता भय उरत नाही, हे प्रत्यक्ष अनुभवाने आम्ही जाणतो. म्हणून भगवत भक्तीच मनुष्याला निर्भय बनवणारी आहे असा आमचा निश्चय झाला आहे. आणि वेद शास्त्रे पुराणे ह्यांचेही असेच म्हणणे आहे. पण भगवंताची भक्ती सर्व भावाने पूर्ण श्रद्धेने व्हायला हवी, तरच ते निर्भय स्थान असते. असो वेद शास्त्र पुराण स्वमुखे बोलिला श्रीकृष्ण, मी सर्वथा भक्ती अधीन भक्ती प्रधान भगवत भाग्य. केवळ शास्त्रे व वेद ह्यांचेच असे म्हणणे आहे असे नव्हे, तर मी सर्वथा भक्तीच्या अधीन असतो असे स्वतः श्रीकृष्ण प्रतिज्ञेने सांगतो. उभवूनी या चारी बाह्या निजात्म प्राप्तीच्या उपाया, भक्त्या हमेकया ग्राह्य बोलिला लवला ह्या श्रीकृष्ण.
आपल्या चारही भुजा उभारून भगवान श्रीकृष्ण अनन्य भक्ती हाच आपल्या प्राप्तीचा उपाय आहे. भक्त्या हमे कया ग्राह्य असे वचन स्वतः देत आहे. ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये अंजहा पुसाम विदुषा विद्धी भागवतान ही तान. मनुआदिकांच्या द्वारा वर्ण आश्रम धर्म आणि आदी धर्म सांगितले व नंतर अविद्वान मनुष्यांनाही अनायासाने आत्मप्राप्ती होण्यासाठी जे अति गुप्त असे सोपे उपाय सांगितले आहेत तेच भागवत धर्म आहेत, हे तू लक्षात घे. न करिता वेद शास्त्र व्युत्पत्ती ऐशिया ज्ञाना निजात्म प्राप्ती. सुगम जोडे ब्रह्मस्थिती या लागी हरिभक्ती प्रकाशिली देवे. ज्यांनी वेद व शास्त्र ह्यांचा अभ्यास केला नाही अशा साध्या भोळ्या जीवांनाही श्रम न पडता आत्मज्ञान व्हावे व ब्रह्मस्थिती प्राप्त व्हावी ह्यासाठी देवाने भक्ती मार्ग प्रकट केला आहे. न करिता वेद शास्त्र पठण जड मूढ म्हणाल तरेल कोण. उन्मत्त गजेंद्र उद्धरण गर्भ संरक्षण परीक्षितीचे. वेदशास्त्रांचा अभ्यास न करता जे जडमूढ असूनही उद्धरून गेले असे कोण आहेत. गजेंद्राचा त्याने उद्धार केला, परीक्षितीचे गर्भावस्थेतही रक्षण केले. अंबरीश गर्भ निवारण करावया भक्तीच कारण. अहम भक्त पराधीन स्वमुखे नारायणा बोलिला. अहो अंबरीशाच्या भावी गर्भवासाचे निवारण झाले इत्यादी सर्व भक्तीमुळेच शक्य झाले. मी भक्तांच्या अधीन आहे असे नारायणाने स्वतःच म्हटले आहे. वनचर वानरणेणो किती उद्धरले भगवत भक्ती. अश्वले तारावया निश्चिती विवरी जांबवती भक्ती स्तव वारिले. रामाच्या भक्तीने किती वानर उद्धरून गेले त्यांची गणती करता येत नाही. अस्वलांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने जांबवतीशी विवाह केला, तोही भक्तीमुळेच. जाणपा अविवेकी केवळ गवळी गोधने गोपाळ. तेही उद्धरिले सकळ श्रीकृष्ण सखे प्रबळ अनन्य प्रीती. हे राजा, गवळी गायी गवळ्यांची मुले ही काही मोठे विवेकी ज्ञानी नव्हते, पण श्रीकृष्णाच्या अनन्य प्रीतीने त्यांचा उद्धार झाला. शास्त्र विरुद्ध अविवेक स्थिती जर भावे श्रीकृष्ण प्रीती. गोपी उद्धरिल्या नेणो किती अनन्य भक्ती सख्यत्वे. गोपींची मनस्थिती आणि वागणूक शास्त्र नियमांच्या विरुद्ध होती. त्यांना अविवेक होता, पण अनन्य भक्तीच्या प्रभावाने त्यांचा उद्धार झाला. न करिता ज्ञाना उत्पत्ती सुगमोपाये ब्रह्म प्राप्ती. अबळे तारावया निश्चिती भगवंते निज भक्ती प्रकट केली. एकनाथांच्या टीकेमध्ये त्यांचा अतिर्भाव स्पष्टीकरणासाठी त्यांनी केला आहे. कारण कवी नारायणांचे भाषण श्रीकृष्णावतारापूर्वीच्या युगामध्ये झाले होते. तात्पर्य असे की व्याकरण व्युत्पत्ती पाठांतर वेद शास्त्र ह्यांच्या अभ्यासाचा प्रयास न करता जड जीवांनाही ब्रह्मप्राप्ती व्हावी ह्या हेतूने भगवंताने आपल्या भक्तीचा मार्ग सांगितला. ते हे राया भागवत जाण मुख्यत्वे भक्ती प्रधान. भावे करिता भगवत भजन अज्ञान जन उद्धरती. हे राजा, तो भक्ती मार्ग सांगणारे हे भागवत पुराण आहे आणि भगवंताची नुसती भक्ती केल्यास अज्ञानी जनांचाही उद्धार होतो. हे भागवत नव्हे नव्हे अज्ञाना लागी निजपवे. भवाब्धी तरावया भजन भावे महानाव देवे निर्माण केली. अहो हे भागवत पुराण नव्हे, ही तर अज्ञ आणि आर्त जनांसाठी भगवंताने निर्माण केलेली पाणपोई आहे.
भक्ती भावाने संसाराचा सागर तरून जाण्यासाठी देवाने ही एक महानौका निर्माण केली आहे की तिच्यात खूप लोक बसू शकतील. भागवताचे महानावे जे रिघाले भजन भावे, त्यांशी भव भयाचे हेलावे भजन स्वभावे न लागती. जे भक्त ह्या भागवत रूपी नौकेत बसतात आणि संसाराच्या परतीरास जाण्यासाठी भक्ती भावाचेच नाणे देतात, त्यांना संसाराच्या भयाच्या लाटांचे हेलकावे बसत नाहीत. स्त्री शूद्रादिया घवे घालून या येनावे, एकेच खेपे स्वये न्यावे भजन भावे परतीरा. ह्या नौकेत सर्व स्त्रिया शूद्र यांना घेऊन बसावे आणि सर्वांना एकदम परतीरास न्यावे असाच भगवंताचा हेतू आहे. जे आवलिता भाव बळे तोंडी कर्मा कर्म क्रूर जळे, स्वबोधाचे नि पाणी ढाळे काढी ती एक वेळ निजात्म तीरा. ह्या नौकेत बसावे, भावबळाचे वल्हेव घ्यावे, कर्म आणि अकर्म हेच जळच्या वल्ल्याने मागे लोटावे. आत्मबोध हाच अनुकूल प्रवाह तेथे मिळतो आणि सर्व उतारू परतीरास म्हणजे आत्मस्थितीस पोचतात. वैराग्याचे निज नावाडे आढळ बसले चहूकडे, विषयांचे आदळ रोकडे चुकवूनी धडपडे काढी ती काठा. ह्या नौकेत कुशल असे वैराग्य रूपी नावाडे सर्वत्र बसलेले असून ते परतीरास म्हणजे विषयरूपी खडक चुकवून नौका सुखरूपपणे परतीवर पोहोचतात. संचित क्रियमाणांच्या लाटा मोडोनी लाविती नीट वाटा, वेचुनी प्रारब्धाचा साठा निजात्म तटा काढीती. गुरुवचन हे या प्रवासातील सर्व उणीवा भरून काढते. संचित कर्म आणि क्रियमाण कर्म ह्यांच्या लाटा मोडून टाकतात, प्रारब्धाचे पाणी मागे टाकतात, नौका सरळ मार्गाला नेतात आणि आत्म तीरावर नौका घेऊन जातात. तेथ गुरुवचन साचो कारे सांभाळीत उणे पुरे, भूतदयेचे नि दौरे निज निर्धारे ओढीती. गुरुवचन हे या प्रवासातील सर्व उणीवा भरून काढते. गुरु हे आत्मनिर्धाराचे बळ लावून भूतदयेच्या दौराने ही नौका ओढून घेतात. तव एकाएकी एक सरी काढिली परात्पतिरी, तव प्रत्यावृत्तीर झारी आत्म साक्षात्कारी खुंटली. थोडक्यात सांगायचे म्हणजे अनायासाने परात्पर परमेश्वर रूपी तीराला ही नौका पोहोचलो की जन्म मरण रूपी सर्व क्लेश आत्मसाक्षात्काराने नष्ट होतात. प्रत्यावृत्ती म्हणजे जन्म मरणाच्या येरझारा त्या संपतात. येथ धरिला पुरे भावो ते बुडणेची होय वावो, मग ठकावा जो ठावो तो स्वयमेवो आपण होय. ह्या भागवत धर्मावर नुसती श्रद्धा ठेवली तरी संसार सागरात बुडणे हा शब्द व्यर्थ ठरतो. कारण ज्या परतीराला जाऊन पोहोचवायचे असते ते परतीर फक्त स्वतःच होतो. येथ पोहणे या वीण तरणे प्रयासे वीण प्राप्ती घेणे, सुखोपाय ब्रह्म पावणे या लागी नारायणे प्रकाशिली भक्ती. ह्या भक्ती मार्गात पोहोचण्या वाचून तरुण जाणे, प्रयासा वाचून प्राप्ती होणे आणि कष्टाशिवाय सुखानेच ब्रह्मप्राप्ती होणे ह्या गोष्टी शक्य आहेत म्हणून नारायणाने भक्ती मार्ग प्रकट केला. भागवत धर्माची स्थिती भाळे भोळी भवाब्धी तरती, सुकोपाय ब्रह्मप्राप्ती तेची श्लोकार्ती विशद सांगे. हे राजा, ह्या भागवत धर्माच्या योगाने भोळी भाबडी माणसे ही भवसागर तरुण जातात, त्यांना सहजच ब्रह्मत्व प्राप्त होते. या अर्थी पुढील श्लोक आहे, श्रुती स्मृतीना न जाणणारा ही जो मनुष्य
ह्या भागवत धर्म मार्गाला भक्तीने अनुसरतो त्याला शास्त्रात सांगितलेले विधी निषेध बाधत नाहीत. अर्थात त्याचे सर्व कर्म शुद्धच असते. स्वप्नातही त्याच्या हातून प्रमाद घडत नाही. याना स्थाय नरो राजन प्रमाध्येत कहिर्चित धावन्निमिल्यवा नेत्रेन स्खलेन परते दिह. हे राजन, ह्या भागवत धर्माचा आश्रय करून मनुष्य प्रमाद करीत नाही व डोळे मिटून धावत असताही ह्या धर्मात तो अडकळत किंवा पडत नाही. जो श्रुती स्मृती निर्णता भावे भजे भगवत प्रथा त्यासी विधी निषेध बाधकता स्वप्नीही सर्वता प्रमाद न घडे. सद्भावेसी सप्रेमाचरिता भागवत धर्म बांधून शके कर्मा कर्म भावे पुरुषोत्तम संतुष्ट सदा. जो नितांत भक्तीने व प्रेमाने भागवत धर्माचे आचरण करतो त्याला कर्म केले किंवा न केले तरी पाप पुण्य लागत नाही. त्याच्या भक्तीनेच पुरुषोत्तम संतुष्ट होतो. श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे येणे विणे जे आंधळे तेही हरी भजनी धावता भाव बळे पडेना आढकोळे सप्रेम योगे. श्रुती आणि स्मृती हे दोन नेत्र आहेत की ज्यांनी मनुष्य सत्य असत्याचे दर्शन घेऊ शकतो. ज्यांना वेदांचे व स्मृतींचे ज्ञान नाही ते आंधळेच मानले जातात. पण ह्या हरिभजनात मनुष्य त्या नेत्रांशिवायच परमेश्वराच्या दिशेने जणू धावत जातो. पण तो कुठे अडकळत नाही किंवा पडत नाही. म्हणजेच त्याला विघ्ने येत नाहीत किंवा तो पतन पावत नाही. प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे विण ध्यान पूजन प्रेमे विण श्रवण कीर्तन वृथा जाण नृपनाथा. राजा, भगवंताबद्दल प्रेम नसेल तर वेदांचे शास्त्रांचे इत्यादी ज्ञान असून काय उपयोग. ध्यान केले, पूजा केली, नुसते श्रवण केले, कीर्तन केले तरी काहीही उपयोग नाही. माता देखोनी प्रेम भावे बाळक डोळे झाकुनी धावे ते धावे सवे झेपावे अति सद्भावे निज माता. आईला पाहताच लहान बालक प्रेमाने तिच्याकडे धाव घेते. ते पडत नाही कारण पडण्याआधी आई त्याला उचलून घेते. तैसा सप्रेम जो भजे भक्तू त्या भजना सवे भगवंतू भुलला चाले स्वानंद युक्तू स्वये सांभाळितू पदोपदी. ह्याप्रमाणे भागवत धर्माचे आचरण करताना त्याला कर्म अकर्म पाप पुण्य ह्याचे बंधन पडत नाही. कारण कर्म ज्याच्या आज्ञेने घडते तो पुरुषोत्तमच त्याच्या भजनात असतो. ऐसा भागवत धर्मे गोविंदू तुष्टला चाले स्वानंद कंदू तेथे केवीर घे विधी निषेधू भक्ता प्रमादू कदा न बाधी. भागवत धर्माच्या आचरणाने भक्तावर प्रसन्न होऊन गोविंद स्वानंदाचा कंद त्या भक्ताबरोबर चालत 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 असतो. पदोपदी त्याचे रक्षण करतो. तेथे विधी निषेध व विघ्ने यांची गोष्टच उरत नाही. जेविका स्वामीची या बाळावर धून करवे द्वारपाळा तेवी भागवत धर्म भजन शिळा कर्मार गळा बांधू न शके. अहो, द्वारपाल राजपुत्राला दरवाजावर अटकाव करू शकत नाही. तसेच जो भागवत धर्माचे आचरण करतो त्याला कर्मरूपी अडसर प्रतिबंध करू शकत नाही. ज्यासी भगवत भजनी विश्वासु विधी निषेध त्याचा दासू देऊनी निज भजन विलासू स्वये जगन्निवासू सुखावे. ज्याचा भगवंताच्या भक्तीवर म्हणजे हाच मार्ग परमोच्च साधन रूप आहे असा विश्वास असतो त्याला विधी आणि निषेध हे दासाप्रमाणे अंकित होतात आणि जगन्निवासही त्याच्या भजनामुळेच संतुष्ट होतो. भागवत धर्मे राहे कर्म तव तव सुखावे पुरुषोत्तम
सप्रेम भक्ता बाधी कर्म हा वृथा भ्रम भ्रांतांसी. लोकांना भ्रमाने असे वाटते की प्रेमळ भक्ताला कर्मबद्ध करते, पण जसे जसे भक्त ह्या धर्माचे अनुष्ठान करू लागतो तसतसा त्याचा पापक्षय होतो व हळूहळू देव अधिकाधिक संतुष्ट होतो. कर्म करू पावे प्रमादू तव प्रमादी प्रगटे गोविंदू, या लागी विधी निषेधू न शक्ती बाधू हरिभक्ता. प्रत्यक्षात असे घडते की त्याला विघ्न करण्यासाठी कर्म पुढे उभे राहावे, तोच भगवंत तेथे उपस्थित होतो आणि त्याचे रक्षण करतो, म्हणूनच त्याला विधी निषेध बाधत नाहीत. अजामिळा कर्मबाध यमपाशी बांधिता सुबद्ध, तेथे प्रकटोनी गोविंद केला अति शुद्ध नाम मात्रे. उदाहरणार्थ अजामिळाचे कर्म उभे राहिले, यमाच्या दूतांनी त्याला बांधून नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी भगवंताने तेथे जाऊन त्यांना विरोध केला आणि नारायण नामस्मरणाच्या प्रभावाने त्याला पावन केले. स्वधर्म कर्म हे चिदोन्नी निज सत्ता भोई करुणी, जो पहुडे भजन सुखासनी तो पडे तै दंडणी स्वधर्म कर्मा. जो भक्त भजन रूप पालखीत सुखाने बसतो आणि स्वधर्म व स्वकर्म ह्यांचे भोई करतो आणि त्यांना ती पालखी वाहण्यास भाग पडतो, त्याचे स्वधर्म व स्वकर्म हे दोन्ही नोकर होतात, अर्थात ती त्याला बंधनकारक होत नाहीत. भजन प्रताप सत्ता लक्षणे स्वधर्म कर्मायसे दंडणे, वर्णाश्रमांचा ठावो पुसणे होळी करणे कर्माची. भजनाच्या प्रतापाने स्वधर्म व स्वकर्म ह्यांना शासन करावे, अर्थात वर्ण व आश्रम यांच्यामध्ये यांच्याप्रमाणे लोकाचाराला धरून जी धर्मकर्मे समाजाने व शास्त्राने माणसाला लावून दिलेली असतात ती बंधनकारक राहत नाहीत. म्हणजेच भक्ताला वर्णाश्रम धर्म लागू नाही व त्याचे कर्मही जळून जाते. ते स्वरूपे निरवधी भजनशील झाली बुद्धी, ते सकळ कर्मी समाधी निजार्पण विधी स्वये जाहली. आत्मनिवेदन रूपी नववी भक्ती म्हणजे काय? जेव्हा बुद्धी भजनशील होऊन स्वरूपात तादात्म्य पावते आणि सर्व कर्मात समाधी स्थिर राहते, अशी अखंड एकरस बुद्धी म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती. जेथे शमली मनाची आधी ते जाणावी परम समाधी, समाधी घेणे ते देह बुद्धी काष्ठ ते त्रिशुद्धी मूर्छित प्राय. मनाची तळमळ अजिबात नाहीशी होणे हीच परम समाधी होय. बाकी देह बुद्धी तशीच ठेवून नुसते चित्त स्थिर करणे म्हणजे देहाला काष्ठासारखे अचल करणे होय. मनासी ठाऊके नसे इंद्रिय व्यापारू तरी दिसे, कर्म निपजे जे जे ऐसे ते जाणी जे पैसे कायिक. मनाला न कळता इंद्रिये आपापली कार्य करतात. अशा स्थितीत जेव्हा कर्म घडतात तेव्हा ती देहाची स्वाभाविक कर्मे होत. श्वासोच्छ्वासांचे परिचारका निज निमेषोन्मास्य व्यापार, तेही नारायण पर केले साचार निज स्वभावे. श्वास घेणे व सोडणे, डोळे उघडणे व मिटणे ह्या क्रियाही ज्याच्या बाबतीत कृष्णार्पण असतात त्याचे सर्व कर्म नारायण परक झालेले असते. तरी देह गेह वर्णाश्रमे स्वभाग आली जी जी कर्मे ती ती आचरोनी निज धर्मे पूर्वानुक्रमे अनहंकृते. देह घर आपला विप्रादी वर्ण आश्रम यांच्या संबंधाने समाजातून जी कर्मे विहित असतील ती ती अहंकार सोडून घडत असतील तर ब्रह्मत्वाला त्यातही बाधा येत नाही.
साखरेचे कारले प्रौढ ते देठू काठे नशी सर्व गोड तेवी इंद्रिये कर्म गूढ स्वादिष्ट सदृढ ब्रह्मार्पणे ब्रह्मी. साखरेचे एक कारले तयार केले तर त्याचा देठ, त्याचा काटेरी पृष्ठभाग इत्यादी सर्वच गोडच असते. त्याचप्रमाणे कर्म करतानाही इंद्रिये ब्रह्मार्पणामुळे स्वानंदातच असतात. कर्मकलापू आघवा चरोनी आणि गौरवा परी कर्तेपणाची या गावा अहम भावा स्पर्शेना. असा भक्त सर्व कर्मे मोठ्या उत्साहाने आचरितो व त्यांनाही गौरव प्राप्त करून देतो, पण मी करता अशा अभिमानाला तो स्पर्श करीत नाही. मजपासून झाले सत्कर्म माझा आचार अतिउत्तम. म्या निरसिले मरण जन्म हा स्वभावे देह धर्म उठोची नेणे. माझ्याकडून सत्कर्म झाले, माझा आचार चांगला आहे, मी जन्म मरणाचे निरसन केले आहे असा मीपणा तो मनातही येऊ देत नाही. देह संगे तरी वर्तणे वरी देह धर्म धरू नेणे. देह स्वभाव लक्षणे ब्रह्मार्पणे विचरती. देहा संबंधाने जे काही कर्म उत्पन्न होते ते तो करतो, पण देहाचा अभिमान धरीत नाही. त्याचा देह स्वाभाविक कर्म करतो ते ब्रह्मातून निर्माण होते व ब्रह्मातच अर्पण होते. देह धर्माचा अनुठे फाटा, ज्ञान गर्वाचा न चढे ताठा. या लागी सहज भजना मझिवठा, जाला तो पैठा अनहंकृती. जो भक्त निरहंकार असतो तेह ममतेचा अंकुर उत्पन्न होऊ देत नाही, ज्ञानीपणाचा गर्व धरीत नाही आणि सहज भक्तीत मग्न असतो तो ब्रह्मार्पण झाला असे समजावे. त्यापासून जे जे निपजे ते ते देव म्हणे माझे खाजे. या लागी ब्रह्मार्पण वोजे त्याचे स्वभाव सहजे नार्पिता अर्पिती. ह्या भक्ताच्या बाबतीत परमेश्वर असे म्हणतो की तो जे जे उत्पन्न करील ते ते माझेच खाद्य आहे, त्यामुळे मी ब्रह्मार्पण करतो असे म्हणावेही लागत नाही. परेसाचे कसवटी भरे जे जे लागे ते ते साडे पंधरे. तेवी निपजे जे जे शरीरे ते ते खरे परब्रह्म. परिसाला जे जे लोखंड लागते ते सोने होते, तसेच ह्या भक्ताचे जे जे कर्म घडते ते ते ब्रह्मच असते. त्याचा खळू तेची महापूजन, त्याची बडबड तेची प्रियस्तवन. त्याचे स्वभावी स्वानंद पूर्ण श्री नारायण सुखावे. हा भक्त क्रीडा करतो तीच महापूजा, तो जे बडबडतो तेच देवाचे स्तोत्र आणि त्याचा स्वभाव हाच स्वानंद पूर्ण नारायण. तो जेवती वास पाहे आवडी देवो तेवतार आहे. मग पाहे अथवा न पाहे तर देवची स्वय स्वभावे दिसे. तो जेथे जेथे पाहतो तेथे तेथे देव मोठ्या आवडीने प्रकट होतो. एवढेच नव्हे तर त्याने डोळे उघडले काय किंवा मिटले काय, त्याला जे काही दिसते तो देवच असतो. तयासी चालता मार्गे तो मार्गू होई जे श्रीरंगे. तो देवाचिया दोंदावरी वेगे चाले सर्वांगे डुल्लत. तो मार्गाने चालू लागला की श्रीरंगाने त्याचा मार्ग व्हावे व भक्ताने त्याच्या अंगावरूनच चालावे. जे जे कर्म स्वाभाविक ते ते ब्रह्मार्पण आहे तुक. या नाव भजन निर्दोख भागवत धर्म देख या नाव. जे जे स्वाभाविक कर्म असते ते ते ब्रह्मार्पणच असते, तेच निर्दोष भजन हाच भागवत धर्म. एवं भागवत धर्मे जे सेवक स्वधर्म कर्म त्यांचे रंक. तेरा हो न शके त्या सन्मुख मा केवी बाधक हो शकेल.
असे जे भक्त करतात त्यांच्या दृष्टीने शास्त्र विहित स्वधर्म व स्वकर्म हे भिकारी ठरतात. ते त्यांच्या समोर उभेही राहू शकत नाही. मग पाप पुण्याची गोष्टच दूर. कैसे कैसे भागवत धर्म केवी भगवंती अर्पे कर्म. हे अतिगुह्य उत्तमोत्तम निज भजन वर्म कराया. हे राजा, भागवत धर्म म्हणून ज्यांना म्हटले जाते ती कर्म कोणकोणती, त्या भक्तीचे रहस्य काय ते आता तू ऐक. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा श्रुतस्वभावात करोति यद्धस्कलं परस्मै नारायणेति समर्पयेत. शरीराने, वाचेने, मनाने, इंद्रियानी, बुद्धीने किंवा चित्त व अहंकार यांनी मिळून तसेच स्वभावाने नित्य संस्काराने जडलेल्या सवयीनुसार जे जे कर्म मनुष्य करतो ते ते सर्व कर्म त्या परात्पर नारायणाला समर्पण करावे. त्यावेळी म्हणावे ती नारायणाय समर्पयामी. हेतुक अथवा अहेतुक, वैदिक, लौकिक, स्वाभाविक, भगवंती अर्पे सकळीक. या नाव देख ना भागवत धर्म. सहेतुक किंवा निर्हेतुक केलेले किंवा घडणारे वैदिक, लौकिक किंवा स्वाभाविक असे सकाम आणि निष्काम दोन्ही प्रकारचे कर्म परमेश्वराला अर्पण करणे हाच भागवत धर्म होय. उदकी तरंग अति चपळ, जिकडे जाय तिकडे जळतैसे भक्ताचे कर्म सकळ. अर्पे तत्काल भगवंती. पाण्यावरील अति चपल असा तरंग वेगळेपणाने उठला तरी तो पाण्याचाच भाग असतो. त्याप्रमाणे भक्ताने कोणतेही कर्म केले तरी ते भगवंतालाच अर्पण होऊन भगवत स्वरूपच ठरते. ये श्लोकीचे व्याख्यान पहिले. मानसिक अर्पण, पाठी इंद्रिये बुद्धी अभिमान कायिक जाण श्लोकान्वये. श्लोकाचा अर्थ पाहिला तर असे कळते की प्रथम मनाचे संकल्पच अर्पण करावे हे मुख्य. नंतर इंद्रिये, बुद्धी, अहंकार ह्यांची कर्मे अर्पण करावीत व शेवटी शरीराने केलेली कर्मे भगवंताला अर्पण करावीत. भागवत धर्माची निजस्थिती मन बुद्धी चित्त अहंकृती आदी करुणी इंद्रिय वृत्ती भगवंती अर्पिती ते ऐक. हे राजा, भागवत धर्माची निजस्थिती म्हणजे खरी खूण अशी की भक्त हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि इंद्रिय यांच्या प्रवृत्ती निवृत्ती भगवंताला अर्पण करतात. बांधून न शके स्वधर्म कर्म ऐकराया त्याचे वर्म. मनी प्रकटला पुरुषोत्तम अंतिनी सेम निज बोधे. पुन्हा सांगतो की भक्तांना श्रेष्ठ आत्मबोध झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या चित्तात पुरुषोत्तम प्रकट होतो. म्हणूनच त्यांना स्वधर्म कर्म बांधू शकत नाहीत. म्हणून संकल्प विकल्प अवघे जाहले भगवद रूप. या लागी भक्त नित्य निष्पाप सत्य संकल्प हरिदास. बुद्धिबळात राजा, प्रधान, हत्ती, प्यादी अशी वेगळी नावे असलेली लाकडी पात्रे असतात. त्यात लाकूड हे जरे सर्वत्र सामान्यत्वाने असते, तसेच भक्ताचे विचार संकल्प हे सर्व वेगळे वेगळे असले तरी ते भगवद रूपच असतात. कारण त्याची जाणीवच भगवद रूप असते व तो नित्य निष्पाप व सत्य संकल्प असतो. जेवी बुद्धिबळांचा खेळ राजा, प्रधान, गजदळ अवघे काष्टची केवळ तेवी संकल्प सकळ भगवद रूप. जो जो संकल्प कामी कामू तो होय आत्मा रामो. तेथ भजनाचा संभ्रमो अतिनिस्सीम स्वये पाढे.
त्या भक्ताच्या ठाई जी जी